संतभूमी मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने संपूर्ण मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आजी माजी आमदार, खासदार, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, पत्रकार या सर्वांना निमंत्रित करून तमाम वारकरी संप्रदायाच्या वतीने संतभूमी मराठवाड्यातील पूरग्रस्त परिस्थितीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला मानसिक आधार देण्याकरता शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी ज्ञानोबा तुकोबांची शपथ घेऊन हजारो वारकऱ्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी। यासाठी हबप विठ्ठल पाटील काकाजी, संस्थापक अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र व सचिव डॉक्टर सदानंद मोरे, वारकरी साहित्य परिषदेचे विश्वस्त व पंढरपूरचे फडकरी संतभूमी मराठवाड्यात ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी घेऊन येत आहेत। आपल्या गळ्यामध्ये टाळ जो आहे माफी मागतो। भूमिकेतून चालणारे आणि ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांनी जीवनक्रम चालवणारे आपलं स्वतःच तुका म्हणे उगी उगी राहावे, जे जे पाहिल ते ते, जे जे घडेल ते ते पाहावे या भूमिकेतून झगडण्यासाठी जीवन जगत असलेले लेकरा बाळांना दूर आहे त्या परिस्थितीत ही जबाबदारी स्वीकारतो। बोला सर्वसुखी पृथ्वी अखंडित आणि आणि समस्येमुळे कुटुंब वाऱ्यावर पडून जात असेल तर त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिल्यानंतर तुकोबाच्या साक्षीने ज्ञानोबा तुकोबांची शपथ घेतो की परिस्थितीने गोंधळलेल्या एकाही शेतकरी बांधवाला, आई वडिलांना, बायको मुलांना वाऱ्यावर सोडून आत्महत्या करून देणार नाही। पंढरीनाथ भगवान की जय। शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे शोषण झालेलं आहे बाबा। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे बाका आणि त्यांना मदत करण्यासाठी धावून आलेले आहे विठ्ठल पाटील काका। हे फुरून गेलेलं आहे छत्रपती आणि आम्ही शेतकऱ्यांच्या गावागावांचा मजबूत करणार आहोत। मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये मी जाऊन आलो आणि मध्यंतरी मी धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा दौरा मी केला आणि शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झालेली पाहिल्यानंतर मन एकदम उन्हाळ्यात झालेला जो घात आहे तो घात या पावसाने दुरुस्त केलेला
अनेक ठिकाणी सगळ्यांना पद्धतीनं आत्महत्या करू आपली मुलं बाळ आहे, आई वडील आहे, मिसेस आहे, त्यांना सोडू अशा पद्धतीनं आज या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. महिला वारकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत. लाडक्या बहिणी आमच्या या ठिकाणी आलेल्या. लाडक्या बहिणींना मजबूत करण्याची भूमिका सरकारची आहे. लाडकी बहीण जी योजना आहे योजना बंद होणार नाही. जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत अजिबात ही स्कीम बंद होणार नाही. अडचणी आहे त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्की होणार आहे. त्यासाठी तुम्हाला जे काय पुरावे द्यायचे ते नक्की आवश्यक आहे. त्यामुळं आपल्याला मदत करण्याची भूमिका नक्की आमची आहे. आणि आज या ठिकाणी विठ्ठल पाटील यांचा मला ठिकाणी उपस्थित आहे. विजय मगरे आमचे शहराचे अध्यक्ष RPI या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विकासाला गती देणारं सरकार आहे, शेतकऱ्यांना मदत करणारं सरकार आहे. हे सरकार आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून आपण हा मार्ग अवलंबू नका अशा पद्धतीचं आवाहन करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो. विठ्ठल पाटील यांच्या निमंत्रणावरून आपण इथं आलेले आहात. मी आपला आभार व्यक्त करतो आणि कुणी आत्महत्या करू नका हे आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. समाजात घालवायचं असेल तर तुम्ही महिलांना करा, तर घरात संस्कार येतील, सुसंस्कारपणा येईल, हिंमत येईल आणि मग आम्ही हे संत मुक्ताईचं नाही बहिणाई महिला हरिपाठ मंडळाची स्थापना. मी माझं दैवत असलेल्या विठोबाच्या साक्षीने ज्ञानोबा तुकोबांची शपथ घेतो की काही शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करतात. आता आपण एक डोळ्यापुढे विचार आला आणि त्या आमच्या माऊली मातांना घेऊन आता आम्ही ठरवलं प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचून गर्भाशयापासून ज्ञानेश्वरी आणि गाथा त्या मुलावर प्रभावित झाली पाहिजे. स्थापन झालेली वारकरी संप्रदायाची संघटना आज इथपर्यंत आलेली आहे आणि तिच्या माध्यमातून आपल्याला हा समाज उभा करायचा आणि त्यासाठी त्याला मानसिक, आर्थिक सर्वतोपरी सहकार्य करेल. पण संतभूमी मराठवाडा बदनाम होऊ देणार नाही. मी वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून ही जबाबदारी स्वीकारेन. बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम. तो अपमान तुमच्या सर्वांचा आहे. काम असं बदनाम करू नका आणि मराठवाड्यालाही बदनाम करू नका. मग मला एक ऑफिसर म्हणाले तुमच्या जाण्यानं आत्महत्या थांबणार आहेत काय. मी माझं दैवत असलेल्या विठोबाच्या साक्षीने ज्ञानोबा तुकोबांची शपथ घेतो की माझ्या संतभूमी मराठवाड्यात परिस्थितीने गोंधळलेल्या एकाही शेतकरी बांधवाला, आई वडिलांना, बायको मुलांना वाऱ्यावर सोडून आत्महत्या करू देणार नाही. त्यासाठी त्याला मानसिक, आर्थिक सर्वतोपरी पंढरीनाथ भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की जय.
खायला घालायचं. तू कसं नाही गरीब हो ना, मेरे घर को पैसा भेजने का रहता है, पगार मिलता है ना कुत्ते की हिफाजत के लिए. मी म्हणलं कुत्र्याच्या जीवावर हा जगतो आम्हाला ना, वाऱ्यावर सोडून आत्महत्या करून देणार नाही. त्यासाठी त्याला मानसिक आर्थिक सर्वतोपरी सहकार्य करेल. पण संतभूमी मराठवाडा बदनाम होऊन देणार नाही. मी वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून ही जबाबदारी स्वीकारेल. रामकृष्ण हरी बोला. नामदेव राय की जय. जेवढे काय फडकरी आहेत ते सगळे सर्व संतपीठाचे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव एकनाथ तुकाराम फिरतो. पत्रकार बांधवांच्यासाठी मुद्दा शोभा समोर मोठी सत्ता आहे, घाबरू नको सांगितलं शोभा समाजाला न्याय दे. आणि हा विचार जिजाऊचा आमच्या माऊलींच्यात आहे. त्यामुळं अशा पद्धतीचा जर कोणी गावात नैराश्यात गेलेला असेल, आपल्या लेकरा बाळांना आपल्या पत्नीला वाऱ्यावर सोडत असेल, ज्यांना विश्वासानं सासऱ्यानं मुलगी दिली आणि तो जर तिला वाऱ्यावर सोडत असेल तर आम्हाला हे सहन होणार नाही. आणि कारण ही आमची संतभूमी मराठवाडा आहे. आणि मग जळी स्थळी विठ्ठल भरला रिता ठाव नाही उरला. शपथ घ्यायची आहे, मी म्हणतो तसं म्हणायचं आहे. आई वडिलांना बायको मुलांना वाऱ्यावर सोडून आत्महत्या करू देणार नाही. त्यासाठी त्याला मानसिक आर्थिक सर्वतोपरी सहकार्य करेल. पण आज लातूरमध्ये आपण जी शपथ घ्यायची आहे ती काकाजी सांगतील. आणि त्यापूर्वी आपण लातूर जिल्ह्याच्या वतीनं आपण काकाजीचा सत्कार करणार. उदाहरणार्थ दिंड्यांना 20,000 रुपये मिळवून देणे असेल, संत साहित्याचं व्यासपीठ सुरू करून अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन महाराष्ट्रात सुरू केलं. ती 13 झाली, त्यातल्या आपल्या साक्षीनं लातूरमध्ये एक झालेला आहे. आर्थिक अडचण आली, शेतात काय निसर्गानं दुष्काळ झाला आणि काय झालं आत्महत्या. कशासाठी? या संत समागमासाठी. आणि हरिमुखे वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तीपरायण विठ्ठलरावजी पाटील अर्थात आपले सर्वांचे काका, या लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्रीधर धुमाळ, महिला जिल्हाध्यक्ष गुंडेताई आणि मी माझे दैवत असलेल्या विठोबाच्या साक्षीने ज्ञानोबा रामकृष्ण हरी. मी विठ्ठल पाटील, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र. आम्ही वारकरी साहित्य परिषदेचे सर्व विश्वस्त, आमचे कार्याध्यक्ष शिवनेकर तात्या, आमचे सचिव सदानंद मोरे सर, आमचे खजिनदार निवृत्ती नामदास, आमचे सहसचिव श्रीकांत ठाकूरबुवा, असे आम्ही सर्व वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून संतभूमी मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढली. आणि त्या आधार दिंडीच्या माध्यमातून आमच्या गावोगावचे वारकरी साहित्य परिषदेचे पाईक, वारकरी संप्रदायाच्या संतांचे पाईक, वारकरी बांधव आणि आमच्या संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळाच्या सदस्य सर्वांनी 2, 2,500, 3,000 लोकांनी एकत्र येऊन ज्ञानोबा तुकोबांची शपथ घेतली.
की आम्ही आमच्या संतभूमी मराठवाड्यातल्या परिस्थितीनं आणि नैसर्गिक संकटामुळं आलेल्या आपत्तीला घाबरून भेदरून आम्ही कुठल्याही किमतीवर अजिबात आमच्या शेतकरी बांधवाला शेतकरी आत्महत्या करून देणार नाही. त्याला मानसिक आधार देणार, त्याला समजावून सांगणार की बाबा तू जर आत्महत्या केलास तर तुझ्या बायका मुलांचं काय होणार, ते वाऱ्यावर जाते. तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या पुरुषार्थावर बोललं जाईल, तुला नामर्थ समजलं जाईल, तुझ्या सासू सासऱ्यांना वाईट वाटेल. रक्ताचं पाणी करून जे आई वडिलांनी जगवलं त्यांना किती यातना होतील, हा सर्व विचार केल्यानंतर तुला जर आत्महत्या करू वाटेल काय? वाटणार नाही. आणि म्हणून आम्ही तुला भेटायला आलेलो वारकरी संप्रदायाचे पाईक, कारण धीर ते कारण सहाय्य येतो नाराय. आम्ही तुला एवढंच सांगायला आलेलो आहे की आनंदे निर्भय असो बनते ताई, सुख दुःख आम्हा चाड नाही. आम्ही असलं काय मानत नाही, कारण आम्हाला जन्मोजन्मी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा ही तुकोबरायांनी आम्हाला विचारसरणी दिलेली आहे. आणि त्यामुळं आम्ही लावून मृदुंग सुतिटाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने हा असो ब्रह्मरस घेऊन जन्मोजन्मी आम्ही जगणार. पण आम्ही जर आत्महत्या केलो, आम्ही जर आमच्या बांधवाला आत्महत्या करायला थांबवलं नाही तर तो अनेक जन्म कोणते का देह असे ना, पण तो देह घेऊ शकणार नाही, पुनर्जन्म नाही, भूत पिशाची उनीत फिरणार. आणि मग तुला ते मान्य आहे काय? आणि हे करण्यासाठी आता मराठवाड्यातील जे काय 8 जिल्हे आमचे आहेत, धाराशिव आहे, बीड आहे, संभाजीनगर आहे, जालना आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, लातूर आहे, या संत भूमीमध्ये आम्ही फिरून ही शपथ घेतली ज्ञानोबा तुकोबांची आणि ठरवलं की आता गावोगावी दिंड्या काढायच्या आणि अशा आमच्या भेदरलेल्या गोंधळलेल्या परिस्थितीतील शेतकरी बांधवांना सांगायचं की ही परिस्थिती, हा भोगवाद बुभुक्षवाद चंगळवाद ही भौगोलिक परिस्थिती म्हणजे आपलं जीवन नव्हे, तर आपण कर्मेशु भजो आणि भक्तिमार्ग हे सांगणारा वारकरी संप्रदाय. आणि त्यामुळे आम्ही या संप्रदायाच्या माध्यमातून तुम्हाला असा मानसिक आधार देतो की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला अशा अडचणी कायम राहत नसतात, येतात आणि जातात. त्यामुळं आपण आत्महत्या हे त्याला इलाज नाही, औषध नाही, कर्तव्य पुरुषार्थ हे त्याला औषध आहे. मग वेळ पडली आपण आता आम्ही म्हणून नाही, पण स्थलांतर काही लोकांनी केलेलं आहे परिस्थितीला अडचण आल्यानंतर. काही लोकांनी परत परिस्थितीला हे देऊन हिमतीनं परिस्थितीला लढा देऊन उभा राहिलेले आहे. आणि त्यासाठी गरज आहे समाज मनाची, सामाजिक भावनेची, सामाजिक आधाराची. आणि तो आधार देण्याचं काम या भागातील संतभूमीतील वारकऱ्यांनी घेतलं पाहिजे आणि ते करण्याचं काम आम्ही करत आहोत. आणि यानंतर आता आम्ही आमच्या वारकरी साहित्य परिषदेच्या 400 ठिकाणच्या विभागीय अध्यक्ष पुरुष महिला असतील, जिल्ह्याचे असतील, तालुक्याचे असतील, महापालिकेचे असतील, नगरपालिकेचे असतील, अशा 400 ठिकाणचे पुरुष महिला अध्यक्ष आम्ही मुंबईला, संभाजीनगरला आणि आता उद्याच्या 9 नोव्हेंबरला नागपूरला आम्ही कार्यशाळा घेत आहोत. आणि महाराष्ट्र शासनाच्या असतील, समाजहिताच्या ज्या योजना असतील त्या कशा 400 ठिकाणी दिंडी काढून दर महिन्याला सांगितलं पाहिजे, समाजमन जागृत केलं पाहिजे. आणि वेगवेगळे नियम मराठी जिल्हा परिषद शाळा असोत, वाहतुकीचे नियम असोत, व्यसनमुक्ती असो, अंधश्रद्धा असो, शेतीबाबतचा निर्णय असो किंवा मानसिक आधार देण्याचा असो, परत माणुसकीचा झरा उभा करण्याचा असो, मतदाने शाबासकी देण्यासाठीचा असो, पैसे घेण्याचं नसो, भ्रष्टाचार म्हणजे पापाचं विष आपल्या घरी न्यायचं काय, आपल्या मुलाबाळांना त्यात गुंतवायचं काय, आपलं ते परतफेड करायला वाल्या कोळीसारखं येतात का, असे अनेक लोक घरचे येतात का, असे अनेक विषय घेऊन आम्ही हे काम करत आहोत. आणि त्यासाठी आम्ही 27 नोव्हेंबरला आमच्या 14व्या वर्धापना दिनानिमित्त 40 ठिकाणी हरिपाठ संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळ स्पर्धाही घेत आहोत. पहिला येणाऱ्या आमच्या स्पर्धकांना 40 ठिकाणच्या जम्मू काश्मीर, दुसऱ्या येणाऱ्याला कन्याकुमारी, तिसऱ्या नंबराच्या सर्व जिल्ह्यातल्या महिलांना आमचे जगन्नाथपुरी, 4थ्याला तिरुपती बालाजी, 5व्याला अमृतसर आणि 6व्याला जयपूर असे आम्ही पाठवत आहोत. आम्ही त्यांना पखवाज, विना हे पण ट्रेनिंग देत आहोत. आणि आमच्या भगिनी सगळ्या हे काम करत आहेत.
नवीन समाज, चांगला समाज, मानवतेचा समाज, माणुसकीचा समाज, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा सांगणारा समाज, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणून संतांच्या विचारातून चालणारा समाज, अशासाठी आम्ही हे काम वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून करत आहोत. आम्ही संतभूमी मराठवाड्यात पूर्वी थोडंसं प्रमाण जास्त होतं, पण 14 साली आम्ही ज्ञानोबा तुकोबा आदादिंडी महाराष्ट्र मराठवाड्यातल्या 78 तालुक्यात घेऊन गेलो होतो. आणि आता परत 25ला आम्ही 8 जिल्ह्यात शपथ घेतली आणि आता गावोगावी दिंड्याकडून हे काम करतोय. आणि हेच पद्धतीचं काम, समाज उभा करण्याचं काम आता 36 जिल्ह्यातील 358 तालुके, 29 महापालिका आणि 200-250 नगरपालिका या ठिकाणी सुद्धा वाढ तिथे आणि गाव तिथे हे काम आम्ही उभा करतोय. चांगला समाज उभा करतोय. आणि हा ज्ञानोबा तुकोबांचा, छत्रपती शिवरायांचा, शाहू फुले आंबेडकरांचा आणि आमच्या सर्व संतांचा हा जो समाज आहे तो त्यांच्या विचाराचा गर्भाशयापासून गाता ज्ञानेश्वरीचं पारायण आणि असं काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही निघालेलो आहे. आणि यासाठी मी विशेष करून धन्यवाद देतो ते आमच्या वारकरी संप्रदायाचे जे पाईक आहेत आणि जे काय समाजात हे विचार पसरवणारे आमचे फडकरी आहेत, पिढ्यानपिढ्या. माझ्या वडिलांची मिराशी सांगत असू का, असं त्यांनाही धन्यवाद देतो. हे सगळे करत आहेत आणि आपण सगळेजण म्हणून चांगला महाराष्ट्र उभा करू अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करतो. राम कृष्ण.